तुमचा भाऊ कसा बगाईत करून राहिला, तर तुम्हाला तर काहीच नाही सुचून राहिलं बापा. पाहणं कसं पेरलं त्यानं, तर हरभरा गहू मस्त असं तेजदार पिकं दिसून राहिले म्हटलं त्याचे. अशी मेहनत करून राहिला, तर तुम्ही कधी करता सांगा ना, आपण कधी करता? आपलं वावर तरी खाली होतं का? आता तुरीचं वावर खाली झालं आपलं. आता ती पेरतो ना मी, ती उन्हाळतो ना त्याच्यात. हो, आपल्या वावरात पाणी आहेच की नाही? मग एखाद्याजवळ कांद्याचं रोप पाहणं, आपणही पेरू ना बापा कांदा, आपणही करू काही ना काही. सांग मला तू, फेब्रुवारी महिन्यात कोणाचा कांद्याचा रोप भेटून राहिला तुले? आणि ते काही पेरायला पुरत नाही, वरचं पाणी अवकाळी पडलं तर सडते सारा तो. आपण खाले घाट्या बजेटमध्ये जातो. बरं आहे ना आपला ती जिंदाबाद. तुमच्या भावानं कांदाही पेरला, गहू बी पेरला, आणि मका तर असा दिसून राहिला तेजदार की खूपच. आणि आपला हिस्सा त्या इरीत असून सांगा आपण काही फायदा घेऊन राहिलो काय? किती बावले आहो मग आपण. त्या इरीत आपला हिस्सा असल्यावर पाण्याचा उपयोग तो घेऊन राहिला. मग हे तुम्हाला समजून राहिलं काय? समजून राहिलं का तुम्हाला? 24 तास पाणी आहे आपल्या इरीले. पाणी आटून राहिलं का आपल्या इरीचं? मग आपल्याला पेरायला काय रोग येऊन राहिला तर ते सांगा ना मला. पेरतो ना मी, पेरतो ना. थांब ना जराशी, आता ती टाकतो ना मी. तियात काय दम आहे व? 24 तास आपल्या इरीचं पाणी आटून नाही राहिलं. मी म्हणून राहिली केळीचं बेना आणा आणि खसकन पेरा बापा केळी. हे तर तुम्हाला समजूनच नाही राहिलं ना. मला सांगा लागते सगळं. तुम्हाला मनानं कधी समजीन? तर याच्या त्याच्या काड्या करायला सांगा ना तुम्हाला दिवसभर. बाकीच्या घरातल्याच्या काड्या नाही जमून राहिल्या, तुमच्या भावाच्या काड्या करा ना. जे काय करायचं आहे तर ते वावरात दाखवा ना तुमचा दम. इकडे काय दाखवता, इकडे तिकडे. करतो ना बाबा, काही थांब ना जराशी. काय वय लावलं होतं ना करणं. आता ती पेरलो घातलं ना, आली केळीवर. केळीला बेण्याला पैसे लागतात. खर्च किती आहे त्याच्या मागं? खत टाकणं, मूठ टाकणं, वावर तयार करणं. एवढे पैसे आणशीन कुठून? इकडे तिकडे काय तुम्ही मग तोंड घालत बसता? तुम्ही बी खस काम करा ना. पहा ना तो देवल्या कसा पुढे जाऊन राहिला, कसा खस काम करून राहिला. तर तुम्हाला काय रोग येऊन राहिला मग? बसलं की नुसतं तू भाषण सुरू करत. तुला खायला नाही का? खायला नाही का? खायचा नाही करून राहिली ना बापा मी. तुम्हाला कसं समजत नाही व? पहा ना तो देवल्या कसा पुढे चालला, तर कसं पेरलं त्यानं. हे पेरू दे, ते पेरू दे. त्याला कशी अक्कल आहे? मग तुमची अक्कल कुकडे गेली. तुम्ही तर लय पटायत समजता बापा त्याच्यापेक्षा स्वतःले. मग कुकडे गेली तुमची अक्कल मला सांगा ना. मोठे हुशार तर लय समजता तुम्ही. वा कोण लावू नको बा माग. मा डोक्याला बाम नको लावतो. घेणं देणं. म्हटलं ना तुले, ती पेरून राहिलो ना. नाही तर मग भुईशंग टाकू आपण. काय ना काही करू ना. आपण बघायत करून. थांब ना जरा लोक वावर तर खाली नव्हतं आपलं. तूर होती त्याच्या. पण काही ना काही करू ना. पण हाती धरणं काही नाही ना. पहिले करणं काहीच नाही, फक्त करू आपण. हा तुम्ही तर सगळंच करता ना बाबा. मला माहित आलं. खूप पटायता तुम्ही, खूपच हुशार. तुम्ही घरी झपा काढून आले का? काकानं केळीचं बेन आणलं ना. केळी पेरून राहिला काका. काय रोप बी घेतलं 2 एकराचं कांद्याचं. कांदे लावून राहिला माणूस. सांगा, आपला राजा त्या इरीत अर्धा हिस्सा असल्यावर मग उपयोग काय आपला? सांगा ना तुम्ही. पाणी तो वापरून राहिला आणि इरीचं. आपण काय करून राहिलो? घरी झपा काढता का? बघत कधी करता तुम्ही? तर बाबू तुझ्या बापाला झपाच काढू दे ना. तुझ्या बाप झप झाल्यावर की नाही मग पेरीन सगळं. तो त्या काका पुढे गेल्या मग करीन ना सगळं. मग डोक्याला हात लाईन. कसा पुढे गेला. एवढी तर अक्कल नाही या माणसाले. बाबू आपण बी पेरू ना. थांब ना जरासा. चला बरं आपण केळीचं बेन घेऊन येऊ. तो माणूस पेरायला आपल्याला पेरायला काय रोग येऊन राहिला? चला, आपल्याला का पैसे नाहीत काय? चला घेऊन येऊ केळीचं बेन. आपल्याला केळी नाही पेरणं बाबू. एवढं झपवले नाही जात आपल्या ज्यानं. पैसा 1 लाख कमी आहे आपल्याजवळ. तर कसं आपण 30 पेरू ना. 3 निघल्यावर पाहू मग केळीचं काय तर. काही पेरा, पण पेरा तुम्ही त्या वावरात ते कोरं नका ठेवा. अर्धा हिस्सा आपला त्या इरीत पाण्यात. तर कसं काही ना काही पेरा तुम्ही. बाबू पेरतो ना. उठा ना मग लवकर. अजूनही बसला सा बापा. जरा शिपीत तळप नाही अंगात. जातो. देवलाल कुकडे चालला बा? बोलेल कंपनी देवलाल एका जाग्यावर थांबून नाही राहिला बा. काही बोलून नाही राहिला, चालू नाही बाबा. पुढेच पोहोच राहिला. त्या तुकाराम भाऊ लाईट आली बा. पाणी द्यायला जाणार मले. एक तर बघायचं झालं लय मोठं. लाईट एक तर साथ नाही देत. तसं पाणी देणं अर्जंट आहे बा, म्हणून काही थांबलो नाही मी. वेळात काम आहे गड्या तुझे. भावावर भेटलो बघायचं झालं तर बा आम्हाला ओळखून नाही राहिला बा. पुढेच पोहोचतो गड्या. काय गड्या, काय लाईन करून आला गड्या. लाईट टाळायच नाही 24 तास. गप्पा होतील झाले का आपल्या? नाही ना साधू बा, लाईटचं काही खरं नाही बापा. 10 मिनिटं येते 5 मिनिटं जाते. परेशान काम आहे सारं. चला बा मला पाणी देणं आहे. कसं गप्पा मारल्यानं होणार नाही बा. बघायचं एक तर लय मोठं करून ठेवलाय मी.
तर साधूबा काय सांगा तुम्हाला हं बघाय तेवढं करून बसलो की हागेल रिकाम पण नाही माय हो असं गेले की असंच या लागते काय करता चला बाप्पा जातो वावरात बा ये बा देवला हा जाय बापा हं? पण काही चिटकला गड्या कामाले हो बिलकुल असा की गुचड्यासारखा चिटकेला बघायत बी चांगलं करून राहिला गडी हो एक नंबर पीक बी चांगला काढून राहिला बरं हो अरे बापा आज लोक लय कठीण दिवस काढले त्यानं बापानं वावर देईल काही नव्हतं मजुरी करत जाईन तो गोठणार राहिला बा तो हं? आता कसं काय पालट होऊन राहिला बा त्याचा हा उद्या विचारायला करू दे बापा चांगलं करून राहिला तो चल पण लयच मेहनत यार बावडी शांताबाईचा चांगला सपोर्ट भेटला त्याला आता शांताबाईनं 5ची पाण्यातली मोटर आणून दिली त्याला हो आणि स्प्रिंकलरसाठी त्याला साधू घेऊन हा पुरं जमात काम आहे शांताबाई पण लय मदत करून राहिली बा त्याला इमानदार माणूस असला ना कोणी मदत करते आपल्यासारख्याला 200, 400, 500 मागले तर आपण मागणी पुढे नाही करत हा देवलाला द्यायला आणि तो शिवला जर उभा राहिला तरी त्याला हा रुपया फेकून नाही मार हा माणूस कळल्या शिवल्याला काय खरं आहे रे साला दलिंदर हा तुला सांगतो मी देवल्याले शिवल्या त्रास दिल्याशिवाय राहतच नाही एवढं बघायत करून आला देवला त्याच्या डोळ्यात तिथेच पाय तू भांडणं करतेच नाही त्याबरोबर तू त्याची बायको लयच खमसायला आहे रे मी तर म्हणतो शिवल्याला बैकून दिलं शिनत लोक त्या बायकोला जरा सगळी खपत नाही असं हा बेजा कपटी बाई आहे ती शिवल्याची बायको अरे त्याला 100% बायकोला नव्हती ना पहा तुम्ही काय ना काही खेळ करतेस ती हो तिला सुद्धा दिसत नाही कोणाचं शेजाऱ्याचं नाही स्वतः भावाचं नाही हा तिनं मायबाप दिले काढून सासू सासरे नाही पुरले तिले त्याला गांडीवर लाता मारल्या तिनं ते का बाई आहे काय बघत करून देत नाही होते पाय जाण तुम्ही काय ना काही खेळ करतात दोघं येऊन नवरा बायको तुम्हाला सांगतो मी गॅरंटी देतो 100 रुपये स्टॅम्पवर देतो लिहून अरे दोन्हीच्या डोळ्यात उतरलं शिन त्यात शिवलाचं बघ हा पाय ना काय ना काही गेम तर जमतच असते हे बा असं नाही व्हायला पाहिजे बाबा घरी पोट्टा आहे तो कसंही पुढे येऊन राहिला बाबा हा घरदार झालं पाहिजे त्या पुढे शिक्षणात व्हायला पाहिजे शिवल्यानं असं करायला नाही पाहिजे आता हा कसाही घडी पुढे जाऊन राहिला आणि एक तुम्ही नाही बा 5 मिनिटं रिकामा वेळ त्या केल्याशिवाय राहतच नाही तुम्हाला सांगतो मी 100% करते तो हो तो कारण की कुत्र्या शपूट हेकोडत हे कोडच आहे तो याला त्रास दिल्याशिवाय राहतच नाही आपल्याला काय करायला लागते देवलाल पाय आणि शिवलाल पाय ते दोघंच भाऊ बाबा एकामेकाला होती ते आपल्याला थोडी होणार आहे आपण कालच चर्चा करून राहिलो त्याच्यावर घेणं देणं जाऊ दे पण देवलालची की वाटते थोडीशी माणसाले आपल्या पोट्टा चांगला आहे बोलून चालून मोकळा आहे आपले आडी अडचणीला कामात पडते मदती भावना आहे गड्यात देवलालमध्ये पण तो शिवल्या बघा साहेब बा बा तुकाराम भाऊ आपल्याला काही घेणं नाही चला बा आपण वारा चक्कर मारू चाल बा मली जाणार वारा चाल ना काही गेम लावला बा सरका करून यंदा पाणी आलं की नाही इरिले तो बस कांदाही पेरला गड्या गहू बिन आता किळी लावायची तयारी आहे बघायची हो कालच भेटला ना तो मला कालच सांगे बुडे बा म्हणे यंदा गेम सरकारच करणार म्हणे आपल्याला मागे पुढे पाहिनच नाही तुला काय करून राहिला हा काय इकडे माशा मारून राहिला का नाही तर मातून करते वा घोडभर पाणी असली की जीव द्यायला पाहिजे इरीत मले जे भेटते कुत्र्याला भेटते हा कोणी माझून आणून राहिला शिवल्या ती काही सोय नाही ना शिवल्याची माझर लोड आहे ना म्हणून तर शिवल्या गोट नाही करून राहिला नाही तर शिवल्या जात लोक वय केलं असतं शिवल्यानं कुठून कांद्याचं रोपण दे लावू दे ढमक करू दे टमक करू दे पण शिवल्या खिशात रुपया नशील ना हो दे बा देवलालचं सारखं होऊन राहिलं ना उद्या बिचाराचं घर नाही दार नाही बिचाराचं काय नाही होईन तरी घरदार तरी होईन हा बागेत करून राहिला तर जाऊ दे बाबा बरंच भर केलं तर बुड्याने बी वावर दिलं त्याला तर देवलालले हा जमलं पण देवलालचं कसं तरी मिळात काम आलं पण देवलालचं पप्पा मंजिरा शिवले येऊन राहिला इकडे त्याच्या बुडे बा इकडे येऊन राहिला आता काय गळा शिवला माशा मारून राहिला तुला का घरी तुझ्या भाऊ पायानं काय बघायत करून राहिला का गळा जलवा आता तर किळी लावून राहिला बा तो गडी तू काय फिरतं की नाही बा यंदा बुडे बा मा रस्ता खाली नव्हतो अदलो आता तूर खाली झाली आता ती टाकतो म्हटलं ती पेरून टाकतो मी पाणी काही जास्त टिकत नाही ना ते काय खरं ते केळी फेळी नुकसान व्हायचं काम आहे त्या गळ्याला समजत नाही तो अनुभव नाही ना शेतीचा अजून त्याले बोगाड्या राहिला ना तो अबे झामलटा जानेवारी महिन्या लोक नदी वाहिली आपली यंदा इरी आटतात काय त्या भाऊ सारखं करून राहिला तू लेका माशा मारून राहिला घरी पेर बाबा तू बी काही ना काही दुसरं पेर पीक कुठे लागलाय ती जणांची 3 फी येते काय का लोक पाण्यासाठी जीव देसले का तू घोटभर पाणी असलं तर तेवढे उपसून घेस बा यंदा पाणी डम एरिले तू बघत करून नाही राहिला बा सारा देवलालच्या ताब्यात दिलं बा तू हे कसं काय आहे तुम्हाला काय सांगू मी पेरेल होती तूर सोयाबीन तूर आता निघली माही आता बघत कशात करू मी सांगा तुम्हाला आता आता पेरलं बी तर काय येते ती याशिवाय दुसरं काही येत नाही का पेरणं ज्वारी पेरणं बाबा ज्वारी येते ना पाणी डम आहे घेणं उपयोग त्याचा काहीतरी तुझ्या हिसा आहे की नाही बा त्या इरीच रे त्याचा काय नाही फायदा घे ना बा त्याला वापरून देतं का पाणी फुका फाकाच एक तर मग पाणी पैसे घेते रोज पुढे बा मला काही सुसून राहिलं यंदा हो तर पुरा पिसाड व्हायला मी एक तर मग बुड्यान अशी गद्दारी गेली ना 8 एकरातलं 2 एकर मला दिलं 6 एकर त्याकडे दिला सांगा आता बुड्यान गद्दारी गेल्यावर मला काही डोकं चालून नाही राहिलं म्हणून तो माही कसं मागं पुढे करून आलं काही बघत करायला केलास ना चिवती आहेस ना तू मग तू हिसा आहे की नाही अर्धा हिरी येत दे ना 6 जण नाल्यात पाणी सोडून दे 4 दिवस त्याचे 4 दिवस तू ये काले झाले पाणी देऊन राहिला तुझ्या फुका फाकाचं
पण आपल्या गावातले लोक दुसरे तोंड घालतात ना, मग असं काही केलं की मीच वाईट होतो. मग कसं मी आहे खरा माणूस. खरं केलं तर लोकांना तोंड दिसते माय. आता 4 दिवस माया आहेत देईल मला समजा, तर मी पाणी कुकडी सोडू तर लोकांना काही घेणं नाही काय. लोक मलाच बोलतील शिवलाल काय मिळालं झाला का त्याला पाणी देऊ दे ना, असे लोक आज गावात. हेंबाळ्या समजून राहिला, तू येऊन राहिला मागे आणि देवला चालला आता पुढे. आता सांग केळीचं पीक त्याला जर 10-12 लाखाचं एकरात झालं तर काय करशील तू? तू तर मागे झाला ना 5-10 वर्ष. तू खप बंगलाई बांधीन लेका, साऱ्या गाडी घोडात ऐश करीन लेका, आणि तू काय मग? थांबा बुढे बा, मी बघत करतो. थांबा तुम्ही आता गेमच बसवतो मी. ते आता कसं पाणी देतो पाहतोच मी आता. बरं तुम्ही मला लक्ष आणून दिलं येतं. का वा कशी पाचार मारली आता, साऱ्या गावाले पाचार मार शिवल्या. वय 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 करे थांब रे, तुझ्या घरातच पाचार मारली आता. घ्या दाबून करा दोघे भाऊ भांडणं आता. काय होतं पुढे पाहू तसं. चाल चाल. हो, लाईक शेअर कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता शिवल्या गेम पाहतो काय होतं. अरे बा शिवलाल कुकडे चालला बा, पुरी फॅमिली पॅकेज घेऊन चालला बा. पोरगा बिन बायको बिन तू बी बा. आज कुकड्या फेरफटका. आणि नामदेव भाऊ ती पेरला म्या, ती आले पाणी करणं सुरू. तर चाललो बा आता 3 जण आम्ही. म्हटलं पाय पाय तर कसं एकट्या जण होत नाही ना आपले जण. म्हटलं चला तुम्हीच काय करता घरी. गड्या चांगली गोष्ट आहे रे बा. काय ती पेरला मग काय भूषण टाकता, नाही तर मग जेवारी फेवारी काय ते ती लागला निघत ना फिंगतले का तू? नामदेव भाऊ ती याला मेहनत नाही जास्त. फवारे नाही काही नाही. बिना फवाऱ्याचा एका खतात ती घरी. असाही फरक आहे. 10-12 हजार रुपये कधी ती यायला भाव राहायची. दुसऱ्या पिकाला भावच नाही ना. हो पिकले होते पण भाव नाही ना. त्यापेक्षा बरं आपला तीच कमी खर्चाचं पीक आहे. डोक्याला ताप नाही. बरं आहे बा, तुम्ही ती पेरला तर मला वाटून आला आता 30 पेरा म्हणून. दुसरं काही पेरायला पुरत नाही बा. मा विचारायचं नाही तर कांदाला 1 एकर 1 घर. तुमच्या विचारात बा आपण नाही काही म्हणू शकत. ज्याच्या विचारात बा. आता कसं मला ती वाटलं मी 30 पेरला बा. बापा इकडे काय गप्पा मारून राहिले तुम्ही? तिकडे लाईट आली शिन्ना. या माणसाला काय धंदा आहे? गप्पाळा माणूस आहे हा. चला बरं लवकर. नामद्याचं सगळं पद्धतशीर आहे बापा. आपल्यात ना वांग्यात घोडे. बघा मी मारा बरं. चला लवकर चला बरं. जराशी एक माणूस बोलला तर बोलायला लागते. असं बिन माणूस की चालत नाही ना. शिवलाल शाळेतला बरोबर काय आणलं वावरात तू? तो म्हणते बाबा मला वावराचं जे नाही. मागे लागून आला बा तो. गोष्टच घेत नाही तो गडी. तुम्हाला माहिती कसा नांदाड्या पोरगा आहे तो माय. शिवलाल भाऊ देवलाल भाऊ लयच बघत करायला बा. आता पाण्याला मिळेल का सांग. पापा तो कसा तोंड घालून राहिला आपल्या याच्यात. तर तुम्हाला म्हणून राहिली ना, चला आटून लवकर. हो चाल नामदेव भाऊ चला. पहिले मोटर सुरू करणार बा. ती पाणी चालू करणार. येतो बा मी. मा बापाने नुसतं गप्पाच मारायला पाहिजे. तिकडे जाईन तिकडे फुसाळा सोडते नुसता. बापाची सगळी गप्पा इथं जिंदगी चालली ना बापा. काय खरं आहे रे ते? किती डोकं उपटतं तुझ्या बापा पुढे. ना बे पुढे मला काय शांतपणा शिकून राहिले पाहिजे तुम्ही 1.5 दिवसात. चला पुढे डॉक्टर ना हो माया. का नामदेव भाऊ देवलालची गोष्ट काढली तर फोनच गेली डायरेक्ट. काही देवलालचा गेम करतात गड्या. काय ना काही झोल झपाट आहे घ्यायचा. हे तिघही आले ना वावरात. काय ना काही मेळ आहे घ्यायचा. हो देवलालच्या भोवती काय ना काही घरान लावतात. आणि देवलालने बघितलं केलं ना कसं याला पचत नाही ते. याच्या बायकोला त्याच्यापेक्षाही पचत नाही. खमसायलाच ना रे. एकामेका सुद्धा नाही दिसत की यायले. विचार तर मी मंगापासून करून राहिलो. हे तिघं कसे काय आले वावरात? नक्की देवलालचे धोडतात राजा. आज काही खरं नाही देवलालचं. हो कारण की हे तिघं येतच नाहीत ना. त्याच्या बायकोनं काहीतरी पिन मारली आहे शिवल्याच्या. आणि शिवल्या पुढे घालून आणला वावरात. शिवल्याची बायकोलेच खमसायला. व्यक्त तो देवल्या गरीब बिचारा. यंदाच त्याला वावर भेटलो. बघायच करून आला इकून तिकून. यायले काही ते खपलं नशीब. यायले भेटले आहे कसं 2 एकर वाढ. त्याच्या 6 एकर वाढ. यायले काही पसलं नाही ते. म्हणून कसं याची दुखलीशी. म्हणून हे काढायला आले. एक तर बघायचं त्यानं लय केलं देवलालनं. कसं कांदाही लावला गहू आहे. आता केळीची इथे यायला त्या गड्याची. म्हणून कसं यायला माहीत पडलं असेल तर यायनं हे गेम करायला झाला आता त्याचा. एक नामदेव हो तिकडे पाहता का काय होते काय नाही. बरं बापा मुळायला लवकर चला मग तिकडे जाऊ ना. ते बापा जायला नाही पुरत. त्या शिवले बायको वारावदान ठोकाचं पाणी आहे ते काय खरं आहे का? आपल्यावरच ना हो लगा उलटी. काही खरी नाही ते बाई. तिच्या आणणे लागेल पुरत. तिला काय भिंग राहिले बोगस तर बोगस झाली. तिला एवढं भ्या लागते का? त्या देवलाले काही करतील नाही काय कामामध्ये आहे बरोबर. म्हणून माझी तुटून राहिला. एक तर गरीब माणूस आहे तो. ते आले आपल्याजवळ की मग पो काय. आपल्याला सध्या आता काही जायला पुरत नाही तर दिसा. कसं माहित नाही टाकून काय चालले. कसं अजून पाजून नाही झालं. हे कसं आपण आता आपले तारे तोडून राहिलो. अंदाज काढला फक्त आपण. होईन नाही होईन आपल्याला थोडी माहित आहे. साठी काल आता तोंड घालायला फालतो. त्याचं ते माहिती. येते देवळाला सांगतेच आपल्याला काय आहे. टेन्शन न घेतो आता. बरं नामदेव हो तुम्ही म्हणसान तसं बा.
चाल बा चाल यार बरं या पाखरं राहिले आपल्या ह्याने गेले का हा बसलेल्या का आपण गप्पा मारत आज अजून माही शांत आली तर अजून माही खरडपट्टीकडे हा चाल बापा मला भ्या लागते चला नामदेव चला काय लेख मला काही सुसून नाही राहिलो बा. हं काल मी या हौदात पाणी लावून गेलतो मी म्हटलं या टाक्यातून आता आपल्या वरात पाणी जाते. आता हे पाईप कोण जोडले मला काही समजून नाही राहिलं. हा उकडे जायला घातले का हे पाईप हे. बापा काही पाणी गिनी तर दिलं नाही तुम्ही कोणाले आपलंच राहिलं बागायत करायचं. तू अगाऊ काम करता की नाही घेणं नाही देणं काही काम आहे काय कोणाला पाणी द्यायचं. हो माया मी कोणालाच पाणी नाही दिलं काय नाही बापा हे मला माहितही नाही ना हे कोण जोडलं तर. हं मी ना ज्या हौदात पाणी लायला होतं म्हटलं वाटून आपल्या डायरेक्ट कांद्यात पाणी जाते. हं मी ना काहीच नाही करेल ना मी तर चक्रात पडलेला आहे. हं हे कसं काय झालं म्हणून मला तर समजून नाही राहिलं आता हे. जावा बापा लवकर काढा ते आणि लावा आपल्या कांद्यात पाणी. हो लावतो हो गड्या हे काय कोण राहिला तू पाईप पाईप कोण काढून राहिला तू. हो गड्या हो देवलाल जोडला आहे की कोण जोडीन मी ना जोडलं नाही हे. हा मा तिकडे ती पेरेला आणि म्या तियाला पाणी देणार आहे मला तुला सांगायलाच पाहिजे गड्या की मी तिकडे ती पिऊन राहिलो बरं गड्या. हो पाहिजे गड्या तुझं पाणी घेऊन राहिलं असेल तर कसं अटपून घे लवकर. असं असते बा सांगायचं काम. हा तुला का सांगितलं नाही काही नाही का डायरेक्ट पिरून दिला ती मा इकडे का पाणी द्यायचं राहिलं बा कसं काय करू काम सांग ना आता. म्हणजे आमचा हिस्सा नाही काही येत. हा तुम्हीच करता का सगळं बागायत आम्हाला करू नाही काय आम्हाला करू नाही का काही. नाही सवर्ण नाही काही नाही डायरेक्ट पाईप दिले जोडून आणि काय तर आम्ही ती फेरला. हं म्हणजे आमचं गेलं चालते इकडे बाय. हा मा 2 दिवसात पाणी राहिलं बा द्यायचं मला पाणी देऊ दे मग तू ती यायला दे की हाय बिटायला दे पाणी मला लोक सांगू ते मग. म्हणजे काय हं तुला पेरेला ते पीक आहे मी पेरेला ते काय बा मग माया नाही जाणार का वाया. हं मी मागे मोलाचा ती टाकून ठेवलाय त्याला पाणी कधी देऊ मी. हं मला लेट नाही होणार का मग ते मला लोक सांगू रे बा तू वाया गेलं जावं की राहे मला लोक सांगू ते. हं मला माहिती यायला पाणी दे नाही. हा ते माया पाईप अजिबात काळे तू सांगून राहिलं तुला उकड्या नाही का आता. पण शिवलाल तू चुकलं ना बा रे. का पहिले सांगायला पाहिजे तू ना की गड्या मी ती पिऊन राहिलं बरं तुझे पाणी असेल तर आटपून घे. आता हे सांगायची गोष्ट झाली बा हे आता प्रेमाचा विषय झाला. हा म्या मा का आटपलं असतं ना म्या. तुमची तर नावच आहे बापा. अरे पण आमचा हिस्सा आहे की नाही रे बंद पाणी का तुम्हीच देता का. आम्ही ना पेरलं तर तुमची जीवात येऊन राहिली का मग. हा आम्ही कधी पेरा तुमचं सगळंच पेरणं झालं. ते वर्षभरापासून बघत करून राहिला आम्ही आलो का म्हणे इरीचं तोंड पाहायला तरी आलो का. आता आम्ही ना ती पेरला तर तुमच्या डोळ्यात येऊन राहिला आम्हाला पाणी नाही देऊन राहिले तुम्ही. हा एवढं काल पोट डुकं देता देवला लागा तुम्ही. पोट डोक्याची गोट नाही बाबा बंद पाणी तू घे ना. हा फक्त कसं मला 2 दिवस पाणी देऊ द्या बा मग काय तुमच्या थियाला द्यायचं आहे काले द्यायचं आहे तुम्ही द्या ना. हा मा म्हणणं नाही तसं पण माई उभट वाया जाईल आणि तुमचंही जाईल. हा काही फायदा नाही होणार बा त्याच्यात. ते फायदे तोट्याची गोष्ट आम्हाला नका सांगू. अदलोक तुम्ही दिलं ना पाणी दिलं की नाही पाणी अदलो आम्ही आलो का तुम्हाला अदलो कळा आले की आम्हाला पाणी द्या म्हणून. आता आम्ही पेरलं तुमची जीवार नका येऊ देऊ ना. आम्ही बी पेरतो आता तुम्ही पेरा. बाई आमची काय जीवारी तुम्ही ना पेरलं काय आम्ही ना पेरलं काय सारखंच आहे ना बापा. आमची जीवार नाही येत ना पण कसं आम्हाला अगोदर सांगायला लागत होतं ना तुम्ही ना मग कसं आमचं पाणी आम्ही ना टपलं असतं बा. मग तुम्ही पेरा ना बापा द्या ना कुकडे देता पाणी तर. तुम्हाला समजत नाही का मग. हा तुम्हाला समजत नाही काय की तुम्हीच सगळं पाणी देऊन राहिले मग आम्ही ना कधी द्या आम्ही ना कधी पेरा हे तुम्हाला समजायला पाहिजे की नाही. मोठे सांगून राहिले आम्हाला सांगितलं नाही 2 दिवसा अगोदर. बाबा आपण बघत करून राहिलो ना आपण पेरलं ना म्हणून पोट डुकून राहिलं. हे का आपल्याला पुढे जाऊ देणार आहेत का. हे पुढे नाही जाऊ देणार आपल्याला. हा माझे पाय वरतात आहे आपले. हा आपला हिस्सा आहे. हा आपले 2-4 दिवस काय असतील ते घ्या. हा त्याचं ते पायात बसतील आपल्याला घेणं नाही. पहा आमच्या जण काही भांडण होत नाही. तुम्ही पडले तिघ जण आणि आम्ही पडलो दोघं बापा. आमच्या जण भांडण होत नाही. तुमच्या जण काही बापा तुमच्या बरोबर काही मारामाऱ्या होत नाहीत. हा असं प्रेमान सांगून राहिलो बा तुम्हाला कसं बा मला कसं बघायचं आहे. हा मला करू द्या बा 2 दिवसाची मुदत मागून राहिलो मी 2 दिवस तर पाणी देऊ द्या मला. आम्हाला काही सांगू नको तू 2 दिवस आणि 4 दिवस आम्हाला काल सांगून राहिला बा तू. आमचं पेरेला आम्हाला पाणी देऊ दे तू. हो आम्ही आलो का तुला अदलो अटी पाणी मागायले. करगडातून काही हे केलं का ते केलं का आम्ही आलो का विचारायला तुले. आज मी पेरलं तर तू अकाउंट पोट डोकून राहिलं मला हे सांग तू पहिले. हा मला कोण नाही पाणी देऊन राहिला तू. हा अदलो तूच तर पाणी देऊन राहिला. आम्ही आलो काय मोटरचं बटन दाबायला अदलो शिवलाल गडातून मांडणार का म्हणलं हे घेणार देणं. 2 दिवस मागून राहिलं बा आता मा पाणी राहिलं जरासं द्यायचं गवाले म्हणून तुला म्हणून राहिलो. हा ते गव्हाला पाणी द्या की नका देऊ तुम्ही. हा आम्हाला ते नका सांगू. आमचा का ती वाहू द्या का मग आम्ही. माया तुमचा ती अजून पोटाच्या बाहेर निघला ना जमिनीच्या. आमचा गहू पाण्यावर येला ना बापा तो वाईन ना पाणी नाही दिलं त्याला तर पाणी आमचं पाणी होऊ द्या मग तुमच्या ती आलं द्या बापा किती पाणी देतात. हे तशी गोष्ट ऐकतच नाही. हिसका दाखवा तुम्ही. बा मला तुम्ही मारता का तुम्ही माझ्या काही भांडणं होत नाहीत बापा. हा तुमच्याच बरोबर
हा हा काय करणार तर करा बा तुम्ही आता मारत असाल तर मारा मला राणा बाबा हवळल्या काय विचार करून राहिले तुम्ही ते जीव देत आपल्याला तर काय जुगाई करून राहिले हा, पाणी आमचं सुर रे ते तुझे वाय किरा काय होय आम्हाला काही घेणं देणं नाही. हो हो द्या बा तुम्ही पाणी द्या बा हां मी बापा काल लागलं से 4-5 माणसं आणि तेल नाही करायला आहे बापा तुमच्या तोंडाला तोंड लावल्या जात नाही बा माझ्यानं बरोबर काय पण ती बतत नाही आपल्याला बोलायले हां सांगा बोल नाही बोलू देत ते आपल्याला हां सांगा काय संस्कार आहे तर मा भाजी आहे ओबळल्यात मारा म्हणते सांगा आता हां काय शिकवून आहे 5 अन्नात 50 अन्नात की 100 अन्नात तू आण हां पाणी नाही देऊ देत रे गाड्या तुले हां आजचा दिवस तर मीच घेईन पाण्याचा हां ते मा जोपर्यंत तियाला पाणी होत नाही तर लोक तुले पाणी भेटत नाही जाय मुघड्यानं लाग रस्त्यानं लाग चाल सटकनी चाल सटाकट होत बापा घे मा व्हायला चालीन बापा तुझ्यासोबत कोण भांडण करणार आहे बाबा हां तू काय कोणाला काय हे करू देणारस का पुढे जाऊ देणारस का हां तुम्ही जगडे हो मागे पाय खेचणारे लोक कसं मी जाऊन राहिलो मला पीक होऊन राहिलं तुम्हाला खपून नाही राहिला आता जाऊ द्या बाबा द्या पाणी द्या बापा भांडणं कोण करीन तुमच्यासोबत मला काय बरोबर बापा चला घरी चला तुम्ही यायच्या नांदी नका लागू बापा 4-5 लोक आपण जमा करून मग पाहू काय आहे तर चला बरं उठून लवकर पास का आले आमचं पुरं गावांना टिसा आम्ही नाही दबत कोणाले हा आमचं खरं आहे तर आम्ही काल दबा आमचं हिसा आहे गिरीत आम्हाला काल शानपणा शिकून राहिले तुम्ही 4 आणि 5 लोक आणले बंद गावही आणले तर का तुमच्या एकूण न्याय होईन काय आमच्या एकूण काय बोलणार नाहीत का कोणी हो माय तुझ्या हिसा आहे बापा जाय बापा तू याची कोण भांडण करी हां चाल घरी जा बापा इकून तिकून पीक पेरलं याच्यात ह्या खांडू खराब्या सुसून नाही देऊन राहिला याच्यात याला बोट घालेले कसंच काय हो राव नाही हां जिकडे जासान तिकडे माझ्या जीवाचाच खालबत्ता आहे सारा हां काय करू चला चला बापा आठवून काही बोलू नका बोलून काही फायदा नाही बापा 4-5 लोक जमा करून पाहू आपण काय आहे तर आता कसा पळाला गांडीला पाहिलं दाबून आमच्यासोबत हिचकी नाही यायचे बापू आता का तुम्ही का तोंड पाहून राहिले बापा गेले ना ते करा ना मोटर सुरू आता कधी देतात ते यायला पाणी जरासा धीरचं धर करतो ना मोटर चालू एवढे काय काय करून आले गेले ना ते आता कोण आता थांब ना आता आपल्याच राज्यासाठी असा दरारा पाहिजे म्हटलं हा कसे हँडल पाय लावून पाय आले पाहिजेत लोक हो माय तू आलोय जरा चाल बापा चल पाणी द्यायला देऊ आता